नमस्कार मित्रांनो. तर आज आपले गोपाल हो म्हणजे तब्बल एका वर्षानंतर त्या आमची भेट झालेली आहे मित्रांनो. म्हणजे शाळेतून जसे आपण 2 मिनटं. तर नमस्कार मित्रांनो. तर गोपाल भाऊ आले आपल्या रूमवरती. तर तब्बल एका वर्षानंतर आमची भेट झाली आहे. तर गोपाल भाऊ आपले म्हणजे जवळच राहत होते म्हणजे वागवले, पण आमची भेट काही होत नाही होती काही कामानिमित्त. पण ते आज बोलले की सुट्टी मला शुक्रवारी. म्हणलं मी कॉल केला, गोपाल भाऊ बोलले की म्हणलं येतो का रूमले. येतोच म्हणे. मग गोपाल भाऊ आपले आता आलेले आहे. तर गोपाल भाऊ सांगा थोडं आपल्या घरात. आता मी बोला ना, घाबरू ना. बरं आहे, रूम गिम बरी आहे. हां हां काय पुणे म्हणजे अवघडच काम आहे येणं म्हणजे इकडे हां. गाड्या नसता. कसे आले तुम्ही? PMP ने आलो. हां. कितीचे पास लागले? 200 रुपयाची पास लागते सरासरी. 150 का 200? 200. आणि कितीपर्यंत आता किती वाजेपर्यंत अलाउड राहील ते पास? 12 पर्यंत. ओके. तर मित्रांनो, गोपाल भाऊ खास आपल्यासाठी भेटायसाठी कोणतं राजनगाव आहे ना, राजनगाव MIDC ऐकलं आहे का? तिथून आता म्हणजे आपलं नरेगाव आहे पुणे, तिथून खास आपल्याला भेटायसाठी आलेले आहे. कारण 1 वर्ष होऊन गेला आमची भेट झाली नव्हती आणि खूप याद येत होती गोपालची. आणि आम्ही चांगले जिगरी मित्र आहे मित्रांनो. म्हणजे ताटात जसं एकत्र ताटात जेवतात तशी आमची मैत्री आहे. तर गोपाल भाऊची मग आठवण आली आज. गोपाल भाऊने मी कॉल केला, म्हणलं गोपाल भाऊ कुठं आहे? म्हणजे राजनगाव. सुट्टीच म्हणे, आज घरीच म्हणे मी. म्हटलं ठीक आहे, मग चांगलं आहे. म्हटलं येऊन जा मग, हा येणं होत असेल तर. ते बोलले की हां येतो म्हणे मग. तर ते निघले होते. किती वाजता निघले ते म्हणे? 12ला निघले. पोहोचले कितीला? 4ला. तर मित्रांनो, तब्बल त्यांना 4 घंटे लागले असं धरून घ्या तुम्ही. 1 2 3 4 4 घंट्यानं ते इथं पोहोचले, तरी आले की नाही भेटायला. हे रात्री जिगरी मैत्री मित्रांनो. तर विशेष म्हणजे मित्रांनो, मी गोपाल भाऊ आपले लहानपणापासून मित्र आहे. म्हणजे जे आम्ही पहिलीपासून जेव्हा लहान होतो तेव्हापासूनच मैत्री आमची घट्ट झालेली आहे. तर आजसुद्धा ती मैत्री अखंडपणे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं झालं तर गोपाल भाऊ आणि मी, आपण भाऊ कसे राहतात तशाप्रमाणे आमची मैत्री मित्रांनो. म्हणजे एक तर मी घरी असो किंवा नसो, तो घरी असो, तो माझ्या घरचे कामं बघतो, मी घरी असलो तर मी त्याच्या घरचे कामं, अशी आमची मैत्री अखंड. चहा घेतली आताच. हो, पद्धतशीर गोपाल आहे, आरामशीर पे. चहा पिण्यासाठी आले बाहेर. गोपाल बोलू आणलं, म्हणलं चाल इकडे भारी चहा भेटते आमच्याकडे. 40-50 रुपये इस्त्री घेता बा तिथं. हां जास्त महाग आहे तिथं. इकडे स्वस्त आहे बाबा आपल्या. म्हणजे तुला त्यासाठीच सांगलं मी, नाही इकडे करून घेतो बा तीच तरी. कधी जाण्यावर रिटर्न आता? माझं जायचं आहे 11 वाजता. हां हां. ड्युटी पण आहे. त्यानुसार मग किती वाजता निघणं पडेल? इथून निघावं लागेल तरी पण आता अर्धा 2 घंट्यामध्ये निघावं लागेल. ओके. त्यानंतर मी ड्युटीला पोहोचतो. सकाळी ड्युटी? नाईटला आहे. ओके. आणि किती टाईम लागतो जायला? 4-5 घंटे लागतं जायला. बापरे, बरंच दूर आहे हो. लांब होते म्हणजे हां ना. भाऊ मला म्हणता की पानपुरी खातो का? म्हणलं नाही भाऊ, तू का नाही सांग मला. कारण गोपाल भाऊ इथल्या दुरून आले आपले, तर ते मलाच म्हणता की तू पानपुरी खातो का? म्हणलं नाही रे बाबा, तू म्हणलं तेवढं त्याला आनंद कार्य हो. तर मित्रांनो, गोपाल भाऊ आपला खास मित्र आहे. विशेष म्हणजे अशी मैत्री आहे ना, थोडीच प्रमाणात भेटते लोकांनी, पण आमच्यासाठी एकदम जबरदस्त मैत्री. मी जातो आहे गावाकडे आज. गोपाल भाऊ आपल्या पुण्याला तर म्हणलं टक्की गोपाल भाऊ मका पेरले, गोपाल भाऊच्या मक्याकडे बी जाणार आहे, त्याला व्हिडिओ कॉल करणार आहे. तर असं मित्रांनो आमची मैत्री म्हणजे घट्ट आहेत. तरी झाली आमच्या गोपाल भाऊच्या कपड्यांची. आता किती घेतले गोपाल भाऊ पैसे? 30 रुपये झालेले आहे कपड्यांचे. हे आपले म्हणजे याचे का ड्युटीचे कपडे? मित्रांनो, चाललो आहे मग आता स्वामीनारायण टेम्पल. गोपाल भाऊ म्हटलं इथल्या दूरून आला आपला गोपाल भाऊ, जाऊ घेऊन दाखवू त्यांना आपलं स्वामीनारायण मंदिर. मित्रांनो, ॲक्च्युली काय विषय आहे, स्वामीनारायण पाठीमागेच आहे. तो म्हणलं चाल गोपाल भाऊ जाऊ आज स्वामीनारायण. गोपाल भाऊ म्हणजे कसं आहे, साधं ओळख काम
काय ती गरवानी बया बसते तर गरवानी मित्रांनो. तर मित्रांनो आता पोहोचतच आलो आहे, मग आज गर्दी भरपूर दिसते. विषय असा हाड आहे, गर्दी भरपूर आहे आज. विषय असा आहे, गोपाल भाऊन मी बऱ्याच दिवसांनी भेटलो आहे, त्यामुळे आता सेकंड टाईम गोपाल भाऊ आपल्या ब्लॉगमध्ये आलेले. असा विषय आहे, म्हणून गोपाल भाऊ आज ब्लॉग होणंच जाऊ देऊ, काय विषय नाही. फायनली पोहोचलो आहे मित्रांनो आम्ही स्वामीनारायण मंदिर. तर बघू शकता इकडे स्वीट वगैरे काहीतरी. पोहोचलो आता जस्ट. पोरांची खेळणे ते कोणचं आहे गोपाल, इकडे पाहू शकता तुम्ही बैल. तर गोपाल कसं वाटलं आपलं स्वामीनारायण मंदिर? स्वामीनारायण मंदिर म्हणजे एक प्रकारे स्वर्ग. बापरे. म्हणजे असं वाटलं इथं की बा खूप व्यवस्थित स्वच्छता आहे, सगळं व्यवस्थित आहे, खेळणे आहे लहान मुलांचे. आणि मंदिर म्हणजे पॉश सगळं व्यवस्थित आहे. हां हां. आणि इथं जरा शांती वाटतंय. शांत वाटतं एकदम. इथंच थांबून जा असं वाटतंय मला. गोपाल भाऊना त्यांची म्हणजे भावना व्यक्त केली आहे की असं वातावरण म्हणजे मित्रांनो इकडे की एकदम जबरदस्त. त्यासाठी चाललं होतं गोपाल तुले, शांत एकदम निवांत. तो मित्रांनो दर्शन झालेलं आमचं, पण मधामध्ये काय होतं, कॅमेरा अलाउड नव्हता नव्हता, त्यामुळे मग मधात काही आम्ही घेऊ शकलो नाही. तर मित्रांनो आज इथंच थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.